तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। जर समजा शिपवरती ॲक्सिडेंटली कोणी पाण्यामध्ये पडलं तर त्याला कसं बाहेर काढायचं आहे आणि त्याला कसं रेस्क्यू करायचं आहे, त्यामध्ये आमच्या काय ड्युटीज आहेत आणि शिपवरती ब्रिजवरती जो ऑफिसर काम करत असतो त्याच्या काय ड्युटीज आहेत त्याच आपण आज समजून घेणार आहोत। तर शिपवरती समजा कोण पाण्यामध्ये पडलं तर त्याला मॅन ओव्हर बोर्ड असं म्हणतात, म्हणजे जो शिपवरती काम करत असतो त्याला मॅन ऑन बोर्ड बोलतात। आणि जर शिपच्या बाहेर पडलं तर त्याला मॅन ओव्हर बोर्ड असं म्हणतात। तर शिपवरची जरा काही लँग्वेज अशी वेगवेगळी असते, म्हणजे समजा शिपच्या पुढच्या बाजूला फॉरवर्ड असं म्हणतात, मधल्या बाजूला मॅनिफोल्ड म्हणतात आणि शेवटच्या भागाला अप साईड असं म्हणतात। तसंच शिपवरती उजव्या बाजूला राईट साईड असं म्हणत नाहीत किंवा डाव्या बाजूला लेफ्ट साईड असं म्हणत नाहीत। शिपवरती उजव्या बाजूला स्टारबोर्ड साईड असं म्हणतात आणि डाव्या बाजूला पोर्ट साईड असं म्हणतात। तर अशी शिपवरची वेगवेगळी जरा लँग्वेज असते। तर समजा शिपवरून जर पाण्यामध्ये जर कोण पडलं तर त्याला मॅन ओव्हर बोर्ड असं म्हणतात। आणि त्याला कसं काढायचं आहे, तर शिपवरती समजा दोन व्यक्ती काम करत असतील आणि त्यामधला जर समजा एखादा कोण पाण्यामध्ये पडला, पहिलं म्हणजे तर शिपवरती काम करताना शिप साईडला काम करताना सगळं सेफलीच काम केलं जातं, कंपल्सरी हार्नेस लावूनच काम करायचं असतं। तरी पण ॲक्सिडेंट काय सांगून होत नाही, एवढी प्रिकॉशन घेऊन पण कधी कधी ॲक्सिडेंट होतात। तर अशा वेळी जर समजा कोण पाण्यामध्ये पडलं तर त्याच्यासोबत जी व्यक्ती आहे त्याने सर्वात पहिलं तर जोरात ओरडायचं आहे, मॅन ओव्हर बोर्ड, मॅन ओव्हर बोर्ड। आणि त्याच्या दिशेने एक शिपवरती लाईफ बॉय ठेवलेले असतात, वेगवेगळ्या विशिष्ट अंतरावरती लाईफ बॉय ठेवलेले असतात। तर तो लाईफ बॉय त्या व्यक्तीच्या दिशेने फेकायचा आहे आणि कंटिन्युअसली जोरात ओरडायचंच आहे, मॅन ओव्हर बोर्ड, मॅन ओव्हर बोर्ड। आणि ही बातमी आपल्याला कशी पण ब्रिजवरती पोचवायची आहे। ब्रिजवरती का एकदा ही खबर पोचली की 80% काम थोडं इझी होतं, तर जोरात ओरडून ही बातमी कशी पण ब्रिजवरती पोचवायची आहे। आणि ब्रिजवरती का एकदा बातमी पोचली की ब्रिजवरती 24 तास ड्युटी ऑफिसर काम करत असतो, तर त्याच्यापर्यंत ही खबर पोचल्यावरती शिपवरती शॉर्ट ब्लास्ट 3 वेळा शॉर्ट ब्लास्ट असा एक अलार्म असतो, तो केला जातो, म्हणजे 3 वेळा हॉर्न वाजवला जातो मोठ्याने। हा अलार्म आहे मॅन ओव्हर बोर्डचा। असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे अलार्म असतात, म्हणजे एमर्जन्सी काय आली तर 7 शॉर्ट ब्लास्ट आणि 1 लॉंग ब्लास्ट असा एक अलार्म असतो। आणि समजा फायर झाली तर कंटिन्युअसली रिंगिंग बेल, असे वेगवेगळे अलार्म असतात वेगवेगळ्या सिच्युएशनला। तर मॅन ओव्हर बोर्ड झाल्यावरती 3 शॉर्ट ब्लास्ट असा ह्याचा अलार्म आहे मॅन ओव्हर बोर्डचा। तर सगळ्यात पहिला ड्युटी ऑफिसर तेच काम करतो, जेणेकरून मग सगळ्या शिपवरच्या सगळ्या क्रूला समजतं की मॅन ओव्हर बोर्ड झाला आहे। आणि मग सगळेजण त्या ठिकाणी जमा होतात आणि सगळ्यांचं एकच काम असतं की त्या माणसाकडे कंटिन्युअसली आपण नजर ठेवून द्यायची आहे। म्हणजे समुद्र एवढा मोठा आहे आणि त्यामध्ये एवढा छोटा माणूस पडला तर त्याच्यावर म्हणजे कुठेही गायब होऊ शकतो, म्हणजे जरा पण नजर हटली तर तो कुठेही गायब होऊ शकतो आणि परत त्याला शोधताना खूप मुश्किल काम होईल। म्हणून कंटिन्युअसली त्याच्याकडे नजरच ठेवून द्यायचे, हे सगळ्यात पहिलं काम आहे। आणि बाकी तर काय आपण त्याला पाण्यामध्ये उडी मारून त्याला बाहेर तर काढू शकत नाही मूवी वगैरे सारखं, तर आपलं एकच काम आहे, त्याच्याकडे फक्त आपल्याला नजर ठेवून द्यायची आहे। आणि पुढचं काम आहे ड्युटी ऑफिसरचं। तर ज्या ठिकाणी जी व्यक्ती पाण्यामध्ये पडली आहे तर ड्युटी ऑफिसरचं सगळ्यात पहिलं काम आहे की शिपचा जो प्रोपेलर असतो, प्रोपेलर म्हणजे शिपचं जे मागे ब्लेड असतं, म्हणजे पंखा असतो ज्याने शिप पुढे ढकलली जाते, तो पंखा त्या व्यक्तीपासून लांब घेऊन जायचा आहे, कारण तो पंखा त्या व्यक्तीला त्या ब्लेडमध्ये प्रोपेलरमध्ये खेचून घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये एकदा ती व्यक्ती गेली तर मग ती मिळणं म्हणजे ती जिवंत राहणं पॉसिबलच नाही आहे। म्हणून ड्युटी ऑफिसरचं सगळ्यात पहिलं काम आहे तो पंखा त्या व्यक्तीपासून लांब घेऊन जायचं आहे। तर ते कसं करणार, तर समजा स्टारबोर्ड साईडला जर ती व्यक्ती पडली असेल, म्हणजे शिपच्या उजव्या साईडला जर ती व्यक्ती पडली असेल तर शिपला पण तो ऑफिसरने उजव्या साईडलाच टर्न करायचा आहे। म्हणजे अशी शिप असेल, पाठी प्रोपेलर असतो, जर राईट साईडला व्यक्ती पडली असेल तर उजव्या साईडला टर्न केल्यावरती हा प्रोपेलर आपोआप ॲटोमॅटिक त्या व्यक्तीपासून लांब जातो। तर ह्या टर्नला विल्यमसन टर्न असं म्हणतात, म्हणजे त्या ऑफिसरने विल्यमसन टर्न घ्यायचा आहे, जेणेकरून तो प्रोपेलर त्या व्यक्तीपासून लांब जाईल आणि त्या प्रोपेलरमध्ये येण्यापासून तो वाचेल। तर ही सगळ्यात पहिली ड्युटी आहे। त्याचप्रमाणे शिपवरती GPS असतो, रडार असतो, त्या रडारवरती पण MOB, मॅन ओव्हर बोर्ड म्हणजे MOBचं बटन असतं, तर ते प्रेस करायचं आहे। ते प्रेस केल्यावरती शिपची पोझिशन त्या इक्विपमेंटमध्ये लॉक होते। आणि पुढचं काम आहे ब्रिज विंगवरती पण असे लाईफ बॉय ठेवलेले असतात। ब्रिज विंग म्हणजे 2 साईडला 2 विंग असतात, तिथे पण लाईफ बॉय ठेवलेला असतो।
तर सगळ्यात पहिलं लाईफबॉय कसा असतो ते मी आता तुम्हाला जाऊन दाखवतो. तर हा बघा, हा इथे हा लाईफबॉय आहे आणि हिला ही दोरी पण अटॅच आहे आणि हाच लाईफबॉय समजा पाण्यामध्ये कोण पडलं असेल त्याच्या दिशेने हा फेकायचा असतो. तर असे वेगवेगळ्या अंतरावरती हे लाईफबॉय ठेवलेले असतात. तर हा इथे एक लाईफबॉय आहे आणि हा बघा इथे पुढे पण एक आहे लाईफबॉय ठेवलेला. तर हा इथे पण हा एक लाईफबॉय ठेवलेला आहे. तर असे शिप साईडला सगळ्या ठिकाणी असे लाईफबॉय ठेवलेले आहेत. आणि आता तुम्हाला ब्रिज विंगवरचा मी लाईफबॉय दाखवतो. तर आता मी झूम करून दाखवतो तुम्हाला. तर हा बघा, हा इथे ब्रिज विंगवरती पण लाईफबॉय ठेवलेला आहे. हा लाईफबॉय वरून ऑफिसर रिलीज करतो आणि मग हा पाण्यामध्ये जातो इथे. तर इथे हा एक लाईफबॉय ठेवलेला आहे आणि असं दुसऱ्या बाजूला पण असं सेम एक लाईफबॉय ठेवलेला आहे. दोन साईडला दोन लाईफबॉय असतात. तर आता तुम्ही लाईफबॉय बघितला तर असे शिपवरती प्रत्येक ठिकठिकाणी लाईफबॉय ठेवलेले असतात आणि ब्रिज विंगवरती पण लाईफबॉय असतो. तर हा लाईफबॉय ड्युटी ऑफिसरने रिलीज करायचा असतो जी व्यक्ती पाण्यामध्ये पडले त्याच्या दिशेने. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतरचं पुढचं काम आहे म्हणजे ड्रिलमध्ये आम्हाला ते शिकवलं जातं की शिपवरती म्हणजे वेगळ्या सिच्युएशनमध्ये प्रत्येकाच्या ड्युट्या ठरलेल्या असतात. तर मॅन ओव्हरबोर्डच्या वेळी सगळ्या टीमला तर आता समजलं आहे पाण्यामध्ये कोणतरी पडलं आहे. तर अर्ध्या टीमचं काम असतं त्या व्यक्तीकडे फक्त नजरच ठेवून द्यायची आणि बाकीच्यांचं काम असतं शिपवरती एक रेस्क्यू बोट पण असते. तर ही रेस्क्यू बोट छोटी असते आणि एकदम हिचं स्पीड जास्त असतं नॉर्मल शिपपेक्षा, जेणेकरून त्या व्यक्तीपर्यंत आपल्याला लगेच पोचता आलं पाहिजे. तर जी रेस्क्यू करणारी टीम आहे रेस्क्यू बोटमधून ती त्या रेस्क्यू बोटमध्ये जाते आणि थर्ड ऑफिसर म्हणजे जो ऑफिसर ब्रिजवरती असेल तो ती बोट लोअर करतो आणि त्या रेस्क्यू बोटमध्ये जाऊन त्या व्यक्तीला रेस्क्यू केलं जातं. आणि म्हणजे दोरी वगैरे जर समजा वरून टाकली तर त्या दोरी चढून किंवा शिडी वगैरे टाकली तर त्याच्यावरून चढून ती व्यक्ती येणं, कारण ती आधीच थकलेली असणार आणि त्याच्यामुळे त्या दोरीवर वगैरे क्लाइंब करून वरती येणं खूप मुश्किल आहे. त्याच्यामुळे मग ती रेस्क्यू बोट घेऊनच त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं जातं आणि त्या रेस्क्यू बोटने मग तिला रेस्क्यू करून शिपवरती आणलं जातं. आणि सगळ्यात पहिलं तर हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं. त्याच्यावरती कंटिन्युअसली असं मॉनिटर केलं जातं आणि मग जी काय पुढची प्रोसेस असते ती सर्व केली जाते. तर असे रूल आहेत. तर अशा प्रकारे त्या व्यक्तीला असं वाचवलं जातं आणि हीच माहिती मला तुमच्यापर्यंत द्यायची होती. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.